नमस्कार, कुकिंग टाइम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। फ्लॉवरची भाजी तुम्ही नेहमीच बनवत असाल, पण आज मी थोड्या वेगळ्या पद्धतीची भाजी शेअर केलेली आहे। तर सगळ्यात अगोदर इथं मी मध्यम मोठ्या आकाराचा फ्लॉवर घेतला होता। कट केल्यानंतर कडकडीत गरम पाण्यामध्ये घालायचा आहे। यामध्ये थोडंसं मीठ व हळद घालायचे आहे, कारण फ्लॉवरवरती बऱ्याच अळ्या असतात तर त्या निघून जातात, त्यासाठी गरम पाण्यामध्ये फ्लॉवर घालायचा आहे। यानंतर आता भाजीसाठी आपण एक मसाला तयार करणार आहोत। त्यासाठी एक मोठा चमचा बडीशेप घेतली आहे, त्यानंतर एक चमचा जिरं घेतला आहे, 2 लवंगा घेतल्या आहेत, 1 इंच दालचिनी घ्यायची आहे, 1 हिरवी इलायची घ्यायची आहे, 10 ते 12 काळी मिरी घ्यायची आहे। आता हे गरम मसाले आपण छान भाजून घेणार आहोत, तर बारीक गॅसवरती भाजायचे आहेत, पण इथं मी फोडणी पात्रामध्येच भाजले आहेत, कारण हे आपल्याला खूप डाग येईपर्यंत भाजायचे नाहीत। आता मसाले भाजल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढले आहेत, त्यामध्ये 1 चमचा धना पावडर घालायची आहे व आता हे मिक्सरला आपल्याला छान बारीक फिरून घ्यायचं आहे। तर हा मसाला नक्की करून पहा, भाजीला खूप छान चव येते। आता यानंतर एक मोठी वाटी मी मटार घेतला आहे। मटार घालणं ऑप्शनल आहे, पण मटार घातल्यामुळे भाजीला वेगळीच चव येते व मटार घातल्यामुळे भाजी मुलं खातात। तर आता कढईमध्ये मी 3 चमचे तेल घेतलं आहे, यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं घालायचं आहे। यानंतर एक मध्यम मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला होता। कांदा घातल्यानंतर हा आपल्याला गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। मगाशी मी दाखवलेला मसाला नक्की करून पहा, यामधला एखादा गरम मसाला तुमच्याकडे नसेल तरीही चालेल, पण बडीशेप व दालचिनी आणि काळी मिरी नक्की घाला आणि लवंग। आता यानंतर यामध्ये एक मोठा चमचा ठेचलेलं आलं लसूण घातलं, एक छोटा चमचा हिंग घालायचा आहे। यानंतर 2 तमालपत्र घ्यायचे आहेत, अर्ध स्टार फूल घ्यायचं आहे। स्टार फूल वाटणामध्ये कधीही घालायचं नाही, याला खूप स्ट्रॉंग फ्लेवर असतो, त्यामुळे मी गरम मसाला करताना भाजीसाठी त्यामध्ये कधीही स्टार फूल घालत नाही। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही नक्कीच घालू शकता, मला स्वतःला पर्सनली त्याचा स्ट्रॉंग फ्लेवर आवडत नाही। आता यामध्ये एक मध्यम मोठ्या आकाराचा टोमॅटो घातला। टोमॅटो घातल्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे व हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। छान परतून झालं की यामध्ये 2 मध्यम आकाराचे चमचे काळा मसाला घालायचा आहे, 1 चमचा हळद घालायची आहे, 1 चमचा लाल बेडगी मिरची पावडर घालायची आहे, आपण तयार करून घेतलेला मसाला घालायचा आहे, 1 चमचा कसुरी मेथी घालायची आहे। कसुरी मेथी नसेल तर ऑप्शनल आहे। आता हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे, तर हे आपल्याला बारीक गॅसवरतीच परतायचं आहे, मोठ्या गॅसवरती परतू नका, नाहीतर मसाले करपले जातील। आता आपण स्वच्छ धुवून घेतलेला फ्लॉवर यामध्ये घालायचा आहे, आपण घेतलेला मटार यामध्ये घालायचा आहे व हे आपल्याला फुल गॅसवरती 5 ते 6 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे व साईडला मी 1 ग्लास पाणी उकळत ठेवलं आहे। तर भाजीमध्ये आपल्याला नेहमी गरम पाणीच घालायचं आहे, यामुळे भाजीची चव टिकून राहते व भाजीला छान कलर येतो, लवकर शिजण्यास मदत होते। तर आता यामध्ये मी 1 ग्लास इतकं पाणी घातलं आहे। यानंतर यामध्ये मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो मोठ्या आकारात कट करून घालणार आहे, ऑप्शनल आहे, पण मध्येच खाण्यासाठी हा टोमॅटो दाताखाली आला तर छान लागतो, यासाठी मी यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो घातला आहे। हलवून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे व भाजी आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे। तर आता ही भाजी तुम्ही ऑफिसच्या डब्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी करू शकता। शेवटी घालायचं आहे चवीनुसार मीठ व सर्वात शेवटी घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर। यामध्ये कढीपत्ता नक्की घाला, माझा संपला होता। यानंतर तुम्ही यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालू शकता, 2 ते 3 चमचे, व हवं असेल तर तुम्ही ही भाजी सुक्की देखील बनवू शकता। मी थोडीशी रस्सा भाजी ठेवली आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये बटाट्याचा वापर करू शकता, शिमला मिरचीचा वापर करू शकता। फ्लॉवरची भाजी करताना लक्षात ठेवण्याची एकच गोष्ट ती म्हणजे फ्लॉवर कट केल्यानंतर कडकडीत गरम पाण्यामध्ये घालायचा आहे। असं केल्यामुळे होतं काय, फ्लॉवरला स्वतःचा खूप सारा उग्र वास असतो, कडकडीत गरम पाण्यामध्ये घातल्यामुळे तो निघून जाण्यास मदत होते व त्याची कीड देखील निघून जाते। तर फ्लॉवरची भाजी करताना ही एक गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा।
व आजची मी दाखवलेली वेगळी भाजीची रेसिपी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।